टेन्शन फ्री जगायचे आहे तर मग हे 10 उपाय तुम्हाला माहीत हवेच. तणावमुक्त राहण्याचे उपाय. आजचा काळ म्हणजे सततच्या धावपळीचा, तणावाचा आणि जबाबदाऱ्या पेलत जगण्याचा काळ. सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्यावर असंख्य गोष्टींचा भार असतो. घराची कामं, ऑफिसचे डेडलाईन्स, मुलांच्या जबाबदाऱ्या, वाढलेला खर्च, नातीसंबंधातील चढउतार, तर कधी स्वतःच्या मनातले सुटणारे विचार. एवढ्या सगळ्यात मनावर ताण येणं अगदी स्वाभाविक आहे. परंतु ताण हा केवळ मनावरच परिणाम करत नाही, तर शरीरातही त्याचे खोल बदल होतात. आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. शरीरात निर्माण होणारे हार्मोनल बदल आपल्याला चिडचिडे, अस्वस्थ आणि थकलेले बनवतात. पण गंमत अशी की ताण घेऊन समस्या सुटत नाहीत, उलट त्या अधिक गुंतागुंतीच्या होतात. म्हणूनच तणाव कसा ओळखायचा आणि त्यावर कशी मात करायची हे स्वतःला समजून घेणं आवश्यक ठरतं. ताण वाढला की शरीर सर्वप्रथम आपला प्रतिकार दाखवायला सुरुवात करतं. अनेकदा आपल्याला जाणवतं की कामात लक्ष लागत नाही, अगदी करायची इच्छा सुद्धा होत नाही. अगोदर जोशात केलं जाणारं काम अचानक डोंगराएवढं वाटू लागतं. मेंदूला ऊर्जा मिळत नाही आणि उत्साह तर जणू बटन ऑफ केल्यासारखा गायब होतो. अगदी पोटसुद्धा तणावाला प्रतिसाद देतं. जडपणा, ॲसिडिटी, उलट्या, पोटात हलकमसम पेय उठणं हे सगळं शरीर देत असलेले संकेत असतात. डोकं वारंवार दुखायला लागतं, विशेषतः दिवसाखेर. कपाळ, टेन्शन झोन आणि मागचा भाग ताणून येतो. स्नायू कडक होऊन पाठदुखी सततचा साथीदार बनते. तीव्र तणावात श्वासोच्छवासाचा वेग वाढतो, जणू आपण धावत असल्यासारखं वाटतं. स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागते. छोटी छोटी नावं, कामं, गोष्टी मनातून निसटतात आणि हे पाहून स्वतःवरच राग येऊ लागतो. तणावामुळे मन कधी स्थिर राहत नाही. एका गोष्टीत लक्ष केंद्रित राहत नाही. मन एखाद्या उडणाऱ्या पक्षासारखं एका विचारातून दुसऱ्याकडे झेपावत राहतं. नकारात्मक विचार तर जणू मोफत येतात. भीती, शंका, निराशा, काळजी, चुकीचे निष्कर्ष यांनी मनात जागा व्यापून टाकलेली असते. रात्री झोप लागत नाही आणि झोपली तरी अनपेक्षित वाईट स्वप्न त्रास देतात. कधी दचकल्यासारखं उठतं, कधी घामाने अंग ओलं होतं. काही लोकांना भूकच राहत नाही, तर काहींना सतत काही ना काही खायची इच्छा होते. शरीर थकून गेल्याची जाणीव सतत होते, ऊर्जा सतत कमी वाटते. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे वारंवार सर्दी, ताप, संसर्ग आदी त्रासांना सामोरे जावे लागते. हृदयाचे ठोके वाढतात, छातीत धडधडते, रक्तदाब वाढू लागतो. हे सगळे संकेत शरीर देत असते की तणाव आता ओलांडला आहे आणि तुम्ही त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण तणावाला थोपवणं शक्य आहे, जर आपण थोडं स्वतःकडे लक्ष दिलं तर. सुरुवात सर्वप्रथम आपल्या मनातल्या तणावाच्या मूळ कारणाचा शोध घेण्यापासून होते. अनेकदा आपण तणावात असतो, पण तणावाचं खरोखर कारण काय आहे हेच कळत नाही. जीवनात अनेक घटना सतत घडत असतात, पण एखादीच दुखती नस आपल्याला अस्वस्थ करत असते. उदाहरण म्हणून एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट पूर्ण करण्याची जबाबदारी असते आणि वेळ कमी असल्यामुळे दबाव वाढत जातो. अशा वेळी आपण लवकर चिडतो, लोकांवर राग काढतो, स्वतःलाच दोष देतो. पण जर थोडा वेळ शांत बसून विचार केला, तर लक्षात येतं की त्रास अपूर्ण कामामुळे किंवा योग्य नियोजन झाल्यामुळे आहे. एकदा का कारण समजलं, की त्यावर उपाय शोधणं अगदी सोपं होतं. कधी कधी समस्या मोठी वाटते कारण आपण सतत तिचाच विचार करत राहतो. त्याऐवजी समस्येच्या उपायांवर लक्ष केंद्रित केलं, तर तणाव कमी होतो. काम वाढलं आहे म्हणून चिंतेत पडण्यापेक्षा काम वाटून घेणं, प्राधान्यक्रम ठरवणं, मदत मागणं हे उपाय सोपे आणि प्रभावी असतात.
काही वेळा मात्र मन आणि शरीर एवढं थकलेलं असतं की त्यांना विश्रांतीची गरज असते. कामाचं ओझं, घरीचे तणाव, रोजची तीच रुटीन, एकाच गोष्टींची पुनरावृत्ती, हे सगळं मनावर ताण आणतं. अशावेळी काही दिवस सुट्टी घेणं, प्रवास करणं, शांत वातावरणात जाणं, नवीन ठिकाणं पाहणं मनाला मोकळं करू शकतं. स्वतःसाठी वेळ काढणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टी, संगीत, वाचन, योग, ध्यान, चित्रकला, खेळ यांमध्ये स्वतःला गुंतवलं तर मनातील गोंधळ थोडा थोडा शांत होतो. ध्यान ही तर मनाला स्थिर करण्याची अद्भुत पद्धत आहे. सुरुवातीला कंटाळा येऊ शकतो, पण हळूहळू शांत बसण्याची आणि मनाशी संवाद साधण्याची गोड सवय लागते. याशिवाय आपल्याला प्रिय असलेल्या लोकांशी संवाद साधणं, त्यांच्यासोबत वेळ घालवणं, त्यांचं हसू, त्यांचं प्रेम, त्यांचं साथ, हे सर्व तणावाला दूर ढकलतात. जीवनाचं खरं सार हे आहे की काहीही कायमचं नसतं. दुःख असो, ताण असो, तात्पुरत्या अडचणी असोत, या सर्व गोष्टी काळानुसार बदलतात. त्यामुळे जीवनाला मौल्यवान समजून त्याचं महत्त्व जाणीवपूर्वक वृद्धिंगत करणं गरजेचं आहे. शरीराची काळजी घेणं, योग्य आहार घेणं, मसालेदार तेलकट पदार्थांपासून दूर राहणं, हेही मानसिक आरोग्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. आरोग्य व्यवस्थित असेल तर मन आनंदी राहतं. टेन्शन फ्री राहणं केवळ स्वतःसाठीच नाही, तर आपल्या कुटुंबासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. तुमचं मन शांत असेल तर घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं. तुम्ही कुटुंबाशी प्रेमाने, संयमानं वागता, निर्णय अधिक योग्यपणे घेऊ शकता. एक तणावमुक्त व्यक्ती आपल्या घरात प्रेम, हसू, ऊर्जा आणि उत्साह घेऊन येते. उलट तणावात जगणारा माणूस घरातील वातावरण गढूळ करत जातो. तुमचा मानसिक स्थैर्य तुमच्या मुलांवर, पालकांवर, जोडीदारावर आणि मित्रांवरही परिणाम करतं. म्हणूनच तणाव कमी ठेवणं ही तुमची आणि तुमच्या प्रियजनांची जबाबदारी आहे. जीवनाचा आनंद घेण्यासाठी आपण इथे आलो आहोत. तणावात जगण्यात काही अर्थ नाही. ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात, ज्या व्यक्ती तुमच्या मन शांतीचा भंग करतात, ज्या परिस्थिती तुम्हाला मानसिकरित्या थकवतात, त्यांना मनापासून कमी स्थान द्या. त्या गोष्टींचं वजन जितकं तुम्ही वाढवता, तितकं तुम्हाला त्याचं ओझं जाणवतं. म्हणूनच त्या मनातून दूर सारून तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींना मिठी मारा. छोट्या छोट्या क्षणांमध्ये आनंद शोधा. हास्य, संगीत, निसर्ग, शांतता, एकांत, कुटुंब, मित्र, या सगळ्यात जीवन दडलेलं आहे. शेवटी आपण जगायला आलो आहोत ते हसून, खेळून, जगाचा आनंद घेत. तणावाचं ओझं उचलत रडत बसण्यासाठी नाही. तणावाचा विचार बाजूला ठेवून प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या, कारण जीवन एकदाच मिळतं आणि तेही पटकन सरून जातं. त्यामुळे भरपूर जगा, मनसोक्त जगा, स्वतःसाठी जगा. आणि तणावाला तुमच्या चेहऱ्यावरची चमक चोरू देऊ नका. जीवन सुंदर आहे ते अनुभवण्यासाठी स्वतःला मोकळं करा.